1984 में मुंबई के जोगेश्वरी में झोपड़पट्टियों के लिए कार्य से युवा नामक गैर सरकारी संस्था ने अपने सफर की शुरुआत की थी। समाज के विभिन्न घटकों की हौसला अफजाई करने और समाज के प्रति अपनी जिम्मेदारी को निभाने के मकसद से स्थापित खारघर स्थित युवा संगठन ने हाल ही में जोशो खरोश के साथ अपना 30वां वर्धापन दिवस मनाया, जहां इस खास मौके पर युवा संगठन के अध्यक्ष अमिताभ बेहर, युवा संस्था के संस्थापक सदस्य मीनार पिंपड़े, युवा ग्रामीण संचालक दत्ता पाटिल तथा युवा संगठन के सदस्य मौजूद थे। मैं युवा की अध्यक्षता पिछले 2 वर्षों से कर रहा हूं और मुझे लगता है कि भारत के सामाजिक आंदोलन में युवा एक मील का पत्थर है और पिछले 30 वर्षों में इसने दिखाया है कि कैसे एक संगठन का काम और संस्था का काम दोनों जुड़कर हो सकता है, यानी लोगों की आवाज़ और उसको ज्ञान की आवाज़ के साथ जोड़कर सामाजिक परिवर्तन का काम किया जा सकता है। मुझे ये उम्मीद है कि 30 वर्षों में हमने जो देखा उसे पलट कर देखें, उससे नई ऊर्जा लें, प्रेरणा लें और आने वाले 30 नहीं, मैं कहूँगा अगले 10 वर्षों में हम प्रतिज्ञा करें कि एक सामाजिक न्याय वाले समाज की हम रचना कर सकें। परिस्थितियां बहुत बदली हैं, इस देश में और दुनिया भर में असमानता बढ़ी है, गरीबी भी बढ़ी है और मुझे तो ये भी लगता है कि अन्याय भी बढ़ा है। तो इसलिए युवा जैसी संस्था की ज़रूरत और ज़्यादा है और हम लोगों को अपनी ताकत को और मजबूत करना होगा, जिससे कि हम इस सामाजिक अन्याय के खिलाफ लड़ाई को तेज कर सकें। तो चाहे वो शहर का काम हो, चाहे वो गांव का काम हो, हर जगह आप देखते हैं अन्याय बढ़ रहा है और हम लोगों को संगठित होकर इस अन्याय के विरुद्ध आवाज़ को बुलंद करना होगा। युवा के संस्थापक सदस्य मीनार पिंपड़े ने अपने अनुभव बांटे। युवा संस्थेचा प्रवास हा तसा रोमांचकारी राहिलेला आहे। युवा संस्था ही एक संस्था म्हणून सुरू झाली आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि एका काळी 3 राज्यांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र 3 राज्यांमध्ये युवांनी काम केलं। लातूरसारख्या भूकंपापासून ते गुजरातसारख्या भूकंपापर्यंत ते याच्याही पलीकडे जाऊन ओरिसासारख्या पुराच्या प्रश्नावर परंतुसुद्धा युवांनी काम केलं आणि त्याचबरोबर मुंबईतल्या दंग्यांपासून ते महिलांच्या संघटनांपासून, युवा परिषदेपासून अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण करण्यामध्ये युवांनी काम केलं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर आणि जागतिक पातळीवर युवाचं एक नाव झालं की अशी संस्था की जी सामाजिक न्यायाकरता स्थानिक ते जागतिक अशा सगळ्या स्तरांवर काम करते, अशी एक संस्था म्हणून आपली एक ओळख निर्माण झाली। आणि त्या अनुषंगाने जर आम्ही इथे ज्यावेळेला खारघरला ज्यावेळेला आलो त्या पद्धतीने नव्या मुंबईचे सुद्धा प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांसुद्धा आपण काम केलं पाहिजे। इथे सुद्धा जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण काम केलं पाहिजे। त्याच्यामुळे मला आनंद आहे की तुमचं नवी मुंबई टेलिव्हिजन आमच्या इथे येऊन हा इंटरव्ह्यू घेत आहे। युवा संस्थेची भूमिका मला वाटतं ह्या पुढे म्हणजे आजचं जे नेतृत्व आहे ते ठरवणार की काय भूमिका त्यांनी पुढे घ्यायची आहे, परंतु माझ्या मते 3-4 जे प्रश्न आज आहेत की एका बाजूला पूर्ण जागतिकीकरणाच्या झपाट्यामध्ये, दुसऱ्या बाजूला भारताची राजकीय आणि आर्थिक स्थान जगामध्ये आज वाढतं आहे। जगामध्ये आज भारत हा नवीन संघटनांचा, जसा ब्रिक्ससारख्या संघटना किंवा नवीन विकास बँक जी आता चायनामध्ये स्थापित होते आहे त्या बँकेच्या स्थापनेमध्ये भारताची एक महत्त्वाची भूमिका आहे। तर भारतासारख्या देशांना जागतिक भूमिका ह्या पुढे घ्यायला लागणार आहेत। हळूहळू युरोप, अमेरिका ह्या देशांचं महत्त्व कमी होणार आहे आणि भारत, चायना, ब्राझील, साऊथ आफ्रिका ह्या देशांचं महत्त्व वाढणार आहे। तर हे महत्त्व जे वाढणार आहे ते महत्त्व वाढत असताना, बाहेर जगामध्ये महत्त्व वाढत असताना भारतासारखे देश, भारतातली सरकारं आपल्या देशातल्या नागरिकांना कसं बरोबर घेऊन चालणार आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो जर त्यांनी नीट केला तर भारत हा खरोखरच लोकांकरता असलेल्या लोकशाहीचा एक चांगला देश बनेल, ही निश्चित माझी अपेक्षा आहे। युवा संस्था के ग्रामीण भाग के संचालक दत्ता पाटिल ने अपने व्यक्तिगत अनुभवों का जिक्र किया, साथ ही युवा संगठन द्वारा ग्रामीण भागों में किए गए कार्यों का उल्लेख किया। युवा मध्ये मी 1994ला 1994ला जॉईन झालो आणि त्याच्या अगोदर मी जवळजवळ 5 ते 7 विविध संस्थांमध्ये काम केलं। अगदी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं, सरकारी संस्थांमध्ये काम केलं।
परंतु ही एक संस्था मला अशी वाटली की ज्या संस्थेसोबत मी काम करू शकतो, कारण माझी स्वप्न, माझी विचार करण्याची पद्धत आणि माझं काम करण्याची पद्धत आणि या संस्थेमधलं कल्चर आणि काम करण्याची पद्धत एकच आहे आणि ते आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य वाटेल. आणि म्हणून मला आजही खूप बरं वाटतं आहे. गेल्या 20 वर्षामध्ये मी या संस्थेबरोबर जोडून मी जे काम करतो आहे त्या कामामध्ये मला खऱ्या अर्थाने वैयक्तिकरित्या देखील यश मिळत आहे आणि मला बरं वाटत आहे की मी समाजासाठी काहीतरी करतो आहे, कारण ही संस्था त्यासाठीच काहीतरी करत आहे. त्यामुळे मी आज खूप खुश आहे की 30 वर्ष ही संस्था आम्ही टिकवू शकलो आणि याच्या पुढे देखील ज्या समाजाच्या गरजा असतील त्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला संस्था म्हणून आमच्या खांद्यावरती हे ओझं घेऊन आम्हाला निघावं लागेल. संस्थेची सुरुवात जी झाली होती ती याचसाठी सुरुवात झालेली आहे की समाजामध्ये जे का रंजले गांजले विविध कारणांनी, आर्थिक कारणांनी असेल किंवा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संसाधनं नाही आहेत म्हणून असेल किंवा ते अमुक जातीचे किंवा अमुक धर्माचे आणि म्हणून त्यांना मागे ठेवल्या गेलं असेल, राजकीयदृष्ट्या त्यांना मागे ठेवला गेला असेल, असं कुठल्याही कारणाने जे काय रंजले गांजले आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने कोणाची तरी साथ हवी आहे, त्यांना खऱ्या अर्थाने मदत हवी आहे, त्या लोकांच्यासाठी काम करणं यासाठी संस्थेची सुरुवात झालेली आहे, संस्थेचं म्हणजे उत्पत्ती झालेली आहे. तर तीच कारण समोर ठेवून त्याच पद्धतीची कामं पुढे व्हावीत यासाठी आम्ही सातत्याने झटणार आहोत. विशेषतः असं होऊ घातलेलं आहे की काय अशी शंका वाटते की अगदी 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने असं म्हटलं होतं की इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आता तो इन्क्लुझिव्ह हा शब्द फक्त ठेवण्यासाठीच होता की काय असं आम्हाला तेव्हाही वाटत होतं. आता मला असं वाटतं की तो शब्दही राहील की नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या लोकांना इन्क्लूड करून पुढे जर झालो तरच आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल आणि म्हणून त्याच्यासाठी झटणं हे कदाचित आमचं प्रथम कर्तव्य असेल असं मला वाटतं. वहीं परियोजना के समन्वयक ने युवा संस्था के साथ किए गए कार्यों का अनुभव बयान किया. युवा एक इन्स्पिरेशन आहे प्रत्येक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि वस्त्यांमधनं जाऊन जिथे कोणीच जायला मागत नाही अशा वस्त्यांमध्ये जाऊन कार्यकर्ते निर्माण करणं, तिकडे लोकांना आपल्या हक्कांबद्दल जागृती निर्माण करणं ही एक युवाची खास आपण म्हणू शकतो ओळख राहिलेली आहे. आणि हा जो प्रवास आहे 30 वर्षांचा आज मी पहिल्यांदाच पाहिला आणि एक उत्स्फूर्तपणा आपण म्हणतो ना की जसं तू आता विचारलंस की पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला काय वाटतं, तर हा जो उत्स्फूर्तपणा, हा जो उत्साह आहे तोच आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि नक्कीच जे चॅलेंजेस येणार आहेत पुढे ते आम्ही डेफिनेटली बीट करू आणि आमच्यासारखी अशी केडर युवा तयार करेल नक्कीच पुढच्या जनरेशन्समध्ये. ब्यूरो रिपोर्ट, NMTV.